सायली दीदीला कचरा गिफ्ट करतोय. हे बघा, हे लोक कचरा बनवत आहेत. हँडमेड आहे गाइस. दॅट इज व्हॉट मेक्स इट ब्युटिफुल. हॅलो गाईज, आम्ही चाललोय टिफिन केक आणायला. सॉरी, केक आणायला चाललोय. हे बघा काय आमचं केक लोकांना असं वाटते की ते काय आहे नाही वाटत आहे, कारण की आमचं जिनियस लोक आहे. पॅडीवर काय पडलं? बीवर नाही नाही, त्याने एस घालवलेलं ना, त्यांनी डॉट डॉट केलेलं आहे. अरे बी बी. अरे देवा, आमच्याकडून कान झालेलं. बट माझ्या आयुष्यात माझ्या कधीच कुठल्या पण मैत्रिणीने एवढं भारी तरी कधीच केलं नव्हतं. आणि एवढे सगळे थॉटफुल आणि एवढं मिनिंगफुल गिफ्ट मी आजपर्यंत म्हणजे कोणाकडे बघितले नव्हते. आज आम्ही या ब्लॉग मध्ये दाखवणार. आम्ही सगळं सामान पकडवलंय. आम्ही फक्त एकच सामान पकडलंय. ऐका, तर आज आम्ही आज अमृत सायली दीदीचा बर्थडे आहे. तिचा बर्थडे आणि आम्ही त्यासाठी खूप सारी तयारी केली आहे. तिच्यासाठी आम्ही पार्सल पण आणलंय असं, आणि गिफ्ट पण आणले. ते बॅगेत आहेत आणि आम्ही ते एंडला रिव्हील करूया. येस, आम्ही सकाळी कॉलेजला गेलेलो म्हणून आम्हाला ब्लॉग नाही बनवायला भेटला. ओके, सो आता आम्ही चाललोय रूममध्ये आणि केक ठेवू कॅन्टीनमध्ये, फ्रीजरमध्ये, कारण की आमच्याकडे फ्रीज नाही आहे. आम्ही गरीब आहेत गाईज, आमचं हॉस्टेल गरीब आहे, आम्ही नाही आहेत गरीब. तुला काय बोलायचं आहे गाईज? आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट रूममध्ये डेकोरेशनच्या वेळेस मिळू. आता आम्ही फक्त कॅन्टीनमध्ये गिफ्ट करत जातो. तुम्ही तुमच्यासोबत चला. थांब गाईज, मला बाय करायचं. ही बघा बाय करायला. बाय बाय केक. बाय. सन बघा गाईज, सन बघा. ही सन मध्ये क्यूट दिसणारी पोरगी, दॅट इज मी. शी खूप फालतू घेत होता. गाईज, आम्ही आता सायली दीदीला खोटं बोलणार आहे. हे बोला काय, मी तिचा केक कॅन्टीनमध्ये ठेवला आणि आम्ही तिला खोटं बोलणार आहे की आम्हाला हाफ केजीचा केक नाही भेटला, 1 kgचा होते म्हणून घेऊन नाही आलो, आम्ही उद्या आणू. सॉरी. आणि हे बघा आमच्या हॉस्टेलचं. आम्ही जातो, आता आम्ही घुसतोय. बघा का डॉगो. आणि आता आम्ही घुसू. एवढ्या जरा का वाचते. अरे हे का दाखवत असतं तिला. अरे हे का दाखवत असतं. अरे बाय कोणी दिलेलं का कोणी. गाईज, शी इज सॉरी तिला दाखवू नाही शकत. हे बघा, ए पागल. आता आम्ही घुसलोय. आता आम्ही शूज काढतोय. तुम्हाला बघायचं शूज कसे काढतात. हे बघा असं. आणि बिन शूजची गाडी. चला, तुला एक गोष्टीचं सॉरी बोलायचं आम्हाला. नंबर 5 झाली. अरे हा, मला हाफ केजीचा केक कुठेच नाही भेटली. मग आम्ही उद्या आणू. चालेल मला आणलं तरी पण चालेल. हा ना. यार मी तुला माहिती, आम्ही लिटरली बस स्टँडच्या आम्ही तिथे टोकापर्यंत गेलो. 4 केकच्या आम्ही फिरलो. अख्खीकडे 1 kgचे. तो रेनबो केक पण भेटला. हा, 1 kgचे होते सगळे. ठीक आहे ना, आमचा मूड खराब झालाय यार. आम्ही लिटरली अख्खीकडे फिरलो आणि फक्त 5. सॉरी दीदी. दीदी सॉरी. नाही, उद्या मी पार्टी देईन तुम्हाला. नका प्लीज. नाही, आम्ही केक आणला तरच पार्टी द्या आम्हाला. नाही, तसं असं नाही तर तसं पार्टी तर भेटणारच. केकची गरज नाही. केकची गरज नाही बोलते गाईज. अशी कशी मुलगी आहे बर्थडेला केकची गरज? बर्थडेला आणि तुम्ही एवढं जाऊन खवरून आलं तेच मॅसेज. आमचा जायचा उपयोग पण नाही झाला. बघ ना. त्याला लिटरली मी विचारलं की तू एक पण हाफ केजीचा केक बनवत नाही. तो म्हणतो की आता हाफ केजीचा कोणी नेत नाही. सगळे 1 kgचेच नेतात, मोठेच केक नेतात. आणि तो बोलला की हे सगळे अर्धे केक तर ऑर्डर वाले आहेत. तो बोलला आज जाणार आहेत, अर्धे उद्या जाणार आहेत, असं बोलला. आणि जेवढे आहेत तेवढे तो बोलला बर्थडे म्हणून सगळ्यांनी बुक करून
हा असू शकतं. बघ एप्रिल किती मन चांगलं आहे. तू सगळे जन्मतात त्या भीडमध्ये तू जन्मलीस. लकी मंथ असतो यार एप्रिल, असं तरी नको. एप्रिल फुल बनतात त्यात माणसं. एप्रिलची आहे guys. माझी मावशी पण एप्रिलची आहे गाईस. काय तुम्ही करताय? माझी पण मावशी मामा मी एप्रिलचेच आहेत. थांबा. हे बघा हे जी पाली तिथे. अरे बापरे. चला काय होतं तुम्हाला आम्ही नंतर भेटू जेव्हा चला आम्ही नंतर. हा बाय बाय टाटा. बाय. बाय बाय. हॅलो गाईज, आम्ही आता झोपेतून उठलो आहे. आता किती वाजलेत माहिती आहे का? किती वाजलेत? वाजल्यात 6:56 आणि आता आम्ही झोपेतून उठलो आणि आता आम्ही डेकोरेशनचं सामान काय करतोय? आता आम्ही करतोय डेकोरेशन. आम्ही थोडं थोडं करतो आणि आमचे गिफ्ट वगैरे पॅक करतोय यांच्या सगळं. हां तर मग तर मग आता आम्ही ना त्याचे गिफ्ट रॅपिंग करतोय आणि हे बघू शकता तुम्ही. हे बघा आम्ही किती छान छान बनवलं आहे. आम्ही आहोत. येस हे भूत आम्ही आहोत. ठीक आहे तर मी ते ठेवते. ॲक्च्युली आमच्याकडून एक भूलचूक झाली आहे, मी तुम्हाला दाखवते. आम्ही असं ठरवलेलं की म्हणजे आम्हाला एक मोठा बॉक्स हवा होता, पण अनफॉर्च्युनेटली आम्हाला एक मोठा बॉक्स सोडून छोटा बॉक्स भेटलेला आहे आणि आम्ही मेकअप टाकतो. तर मग आता आमच्याकडे जुगाड करायचा ऑप्शन राहिलेला आहे आणि माझ्याकडून एक फालतूगिरी झालेली आहे. दॅट इज आता आम्ही ठरवलेलं की आम्ही असं ठरवलेलं की आमचे सिंगल फोटो तिच्यासोबतचे आम्ही ह्याच्या बॉक्समध्ये चिपकवणार. पण टाकली तू टाक. मला बोलून द्या यार. थांबा मी राहिली अर्धा बोलायची. तिचा फोटो चिपकव दाखवला आणि तुमच्या दोघींचा त्या फोटो बघा. आणि थांब ना हा घे. हां ठीक आहे. तर आम्ही काय ठरवलेलं माहिती आहे का की आम्ही बॉक्समध्ये ना आम्ही तिच्यासोबतचे एक फोटो आहेत ना असे तिच्यासोबतचे सिंगल फोटो आम्ही लावणार होतो. पण मी तो कोलाज बनवलेला आणि त्यातून असं झालं की मी दोघांचे पण फोटो टाकले, बट माझे तिच्यासोबतचे फोटो मी टाकलेच नाहीत. सो आता मला ह्या फोटोनेच काम चालवायला लागेल. तुम्ही बघू शकता की प्रिटी फोटो आहेत तिचे. हे आमचे चौघींचे फर्स्ट डे आउटला गेलेले फोटो आहेत. हे आमचे फोटो आहेत ज्यात आम्ही फेस मास्क लावलेला फ्रेशर्स डेच्या आदल्या दिवशी आणि हे त्यांचे फोटो आहेत. दॅट्स इट. आणि हां हे बघा आमचा प्लॅन पचका झालेला आहे, कारण की जर मोठा बॉक्स असता तर आम्हाला हे चिपकवता आलं असतं, पण छोटा बॉक्स आहे. आणि ती आता झोपलेली, मी तुम्हाला दाखवते कुठे झोपले. अशी आडवे झोपलेले तुम्हाला दिसेल थोडंसं. आणि आता आम्ही कामं करतोय. आम्ही एवढे गिफ्ट आणलेले आहेत आणि तिचे आवडते गिफ्ट आणलेले आहेत जे तिला खूप वर्षापासून हवे होते. दिवसापासून हवे होते. सो या तुम्ही आता हवा घेते. हे आहे लबुबूचा फॅन, हँड फॅन. आम्ही मध्ये पाठी बघतोय कारण की ती उठते की नाही बघायला. किती बडबड करते काय करू दीदी. गाईज ॲक्च्युली तिचा आता मोबाईल वाजलेला तर ती उठणार होती, तर आम्ही बघा काय केलं आहे. एकदम असं परफेक्ट नसतं ना म्हणजे असं ह्याच्यानुसारच असं करत. मी वाट बघत होती की कैची काढते की नाही स्वतःच्या हाताने, पण तिला पण तिने कैची नाही काढली. अरे मला दिसते काय हे बघा गाईज आम्ही काय केलं. आम्हाला तिकडून चूक झालेली. थोडंसं खाली करायचं तर ठीक आहे, आता म्हणजे काय बोलू नाही शकत. ती मोठी म्हणून तिची चुका नाही काढू शकत आम्ही. ही बघा ही हा फोटो मी काढलाय फनीवाला. येस गाईज हा माझा पहिला बो आहे जो माझ्या टी शर्टला सेम मॅचिंग आहे आणि मी इथे राहू शकते.
आईच आम्ही सायली दीदीला कचरा गिफ्ट करतोय. हे बघा, हे लोक कचरा बनवत आहेत. एस्थेटिक कचरा. हॅलो मोटो. सॉरी ते मोबाईल. बघ बघ. आमचं झालेलं आहे आता आणि आम्ही आता जस्ट तुम्हाला दाखवतो, फक्त तिला नाही दाखवणार. हे बघा. आम्हाला कोणता डब्बा नाही भेटला म्हणून ह्याच्यावर काम चालवत आहे. इमोशन्स मॅटर गाईज, नो डब्बा. येस, इमोशन्स मॅटर. नाव दे आर अनबॉक्सिंग, सॉरी बॉक्सिंग. ओके, चला आम्ही करतो का मग बाय. हे बघा, ह्याला हलवू नका. नाही आलू दे, मग तिला आपण वाकडं करून दाखवूया. गाईज आमचं जुगाडू प्लॅन थोडंसं सक्सेसफुल झालेलं आहे. काय बोलता? आता आम्ही तुम्हाला गिफ्ट दाखवतो बाहेरून कसं दिसतंय ते. सी दिस. थोडीशी खराबी झाली आहे पण दॅट्स इट्स ओके. हँडमेड आहे गाईज. हँडमेड इज वॉट मेक्स इट ब्युटिफुल. हे बो हिने बनवलेलं आहे आणि हिने बघायचं काम केलं आहे आणि मी पण बघायचं काम केलेलं आहे. चला बाय करा. आता आम्ही डायरेक्ट नेक्स्ट स्टेपमध्ये भेटू. हॅलो गाईज, आम्ही चाललो टिफिन केक आणायला. सॉरी, केक आणायला चाललोय. बाय गाईज, आम्ही तुम्हाला दाखवतो कसा केक आणता येते. गाईज हे बघा, ही केकची पिशवी घेऊन उभी आहे. सॉरी, केकचं डब्बा घेऊन. आणि आता आम्ही रूममध्ये केक घेऊन जाईल. आता आम्ही केक लपवणार आहे गाईज, दरवाजाला कडी लावून. येस, कडी लावली. आता आम्ही केक लपवणार आहे. तुम्ही बघू शकता. कुठे गेला केक? हा बघा आमचा केक. इग्नोर आवर बॅकग्राऊंड घाण. तुझ्या बॅगेच्या त्या साईडला ठेवायचं का? ठीक आहे. सो आता मी जुगाड करतोय काहीतरी, तुम्ही बघा. आता आम्ही केक लपवायचा जुगाड करतो, तुम्ही बघा. आम्ही इथे आमचा केक ठेवतोय. त्याच्या आजूबाजूला आम्ही पिशव्या ठेवतोय. हे बघा काय आमचा केक लपवला. असं वाटते की ते काय आहे? नाही वाटत आहे, कारण की आमचं जिनियस लोक आहे. चला बाय. आता भेटूया नेक्स्ट फेचर. आता आम्ही त्यात डेकोरेशन मध्ये करू. येस, बाय बाय. गाठच बांधायला लागत नाही. हे बघा मी कशी गाठ बांधते. ठीक आहे, तू गाठ मारता हवा घेते. डेकोरेशन गाईज ह्यांचं आहे सगळं. आणि दिस इज द मेन थिंग विच आता आम्ही ॲक्च्युली फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे आणि आम्हाला माहीत नाही कसं झालेलं आहे. मेन थिंग आहे. पॅडीवर काय पडलं? बीवर नाही त्याने एस घालवलेलं ना, त्यांनी डॉट डॉट केलेलं आहे. अरे बी. अरे देवा, आमच्याकडून कान झालेलं. बट वी डिड इट. गाईज आता आम्ही करतो, तुमच्याशी नंतर बोलतो. बाय. आता आमचे झाले आहेत बलून्स लावून आणि दिस इज वॉट इट इज लुकिंग लाईक सो फार. आणि आता आम्ही बोज लावतो आहे. त्याच्यानंतर आम्हाला रिबन पण लावायचे आहेत. तो जो पार्ट आहे तो तिथे आम्ही रिबन्स लावणार आहेत. आणि आमच्या माइंडमध्ये तर खूप चांगलं वाटतं आहे अँड वी होप की तसंच टर्न आउट होते. आणि दिस इज व्हेरी ब्युटिफुल.
येस हां येस अँड येस डन. इट इज लुकिंग व्हेरी क्यूट. जरा बघ एंजल सारखं. आम्ही झोप मोडून हे सगळं करतोय फक्त एका बोरीसाठी. तिथं आमचं डेकोरेशन चालू आहे, तुम्ही बघू शकता. अँड बघा गाईज, तो एच जो आहे तो थोडा इकडे घ्या. हां बस, पण ते जास्त वर तर नाही आहे, थोडं खाली घ्या, थोडं बस. बस हां ठीक आहे, बस ना, मग तेवढंच घ्या. अजून बाकी गाईस 3 बघूया. आमचं डेकोरेशन तुम्ही बघू शकता. इट इज लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. ही बघा साफसफाई करते आहे कारण की आता मला शूट करायचं आहे छानसं. दिस इज लुकिंग व्हेरी प्रिटी. अमृता दीदी तिची कलाकारी करते. इन्स्पो होतोय. थांबा अमृता दीदीकडून एक शिकलं पाहिजे. दॅट इज दिस डेकोरेशन. सर दिस इज लुकिंग सो प्रिटी गाईज. वाव, एक नंबर वाटतंय. गाईज मध्ये जागा आम्ही सोडली आहे दीदीला बसायला. ही मध्ये जागा दीदीसाठी बसायला आहे. ठीक आहे, आणि आता आमचं व्यवस्थित करूया. आता आम्ही साफसफाई करतो बेडची. आणि ही कैची मला ठेवायला दे. तुम्हाला कापू काय कैची रे? ठीक आहे, सो नंतर भेटूया आपण. बाय. आपण सफाई करते, तुम्ही बघू शकता. हे बघा साफसफाई होते. आणि हे आमचं डेकॉर आहे. खूप छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय. सिम्पल आहे पण खूप छान आहे आणि आवडलं आम्हाला. तुम्हाला पण आवडेल असं मला वाटतं आहे. आणि आता तर अजून हा बेड पण डेकोरेट होणार आहे, तर त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला भेटतो आता. बाय गाईज, दिस इज आवर फायनल लुक. किती मस्त वाटतंय. सो या दिस इज आवर फायनल लुक अँड आमची मेहनत काम आली आहे फायनली. आणि या हे बघा, इथे आम्ही सॉफ्टाईज लावले, तुम्ही बघू शकता. खूप क्युटी सॉफ्टाईज आहे. आणि हे जी जागा आहे मध्ये ती बसायसाठी आहे, सो प्लीज डोंट जज अस. आम्ही वाकडे तिकडे केले पण चांगली केले. असं वाटतं बेबीचा डायपर आहे यार. फर्स्ट बोल्ड गर्ल्स पट्टी हे नको ठेवूस फर्स्ट असं ठेव. गाईज, तर आता आमचं सगळं डेकोरेशन करून झालेलं आहे आणि आता सायलीला आम्ही आणणार आहेत आतमध्ये. सो बघूयात. एंजल तिला घेऊन येते ब्लाइंड फोल्ड करून. सो बघूयात आता कसं तिला आवडतं डेकोरेशन. समोर उभं कर. समोर इज द बेस्ट व्ह्यू. व्हिडिओ टाकणार आहे तू, चांगलं काहीतरी रिॲक्शन दे. मला रडायचं पण मी खूप कंट्रोल करते यार. अरे यार, अरे आवडलं दीदी. काय आवडलं? रडत बोलले मी. कसं वाटलं तुला? कसं वाटतंय? चुम्मा चुम्मेश्वरी गाईस. ओ माय गॉड. ए बाई, रडू बिडू नको. आता तू रेडी हो. ओके, आता तुला आम्ही रेडी करणार आहे. सो गाईज, आम्ही हिला आता रेडी करतोय. डोकं दे. थँक्यू गाईस. ये बॅडी यार. क्यूट. विश मागायची असते ना. विश मागो, विश. हात जोड आणि विश माग. गाइस, शी इज विशिंग समथिंग फॉर हर ब्राइट फ्यूचर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सायली दीदी. हॅपी बर्थडे टू यू. दिस इज अमृता दीदी अँड सायली दीदी. यार, असं होतं तर मला घेतात का काढायचं माझ्या बेबीला. थँक्यू. सायली दीदी, तुला केक कसा वाटला? भारी. गाईज, अशा प्रकारे आमचं झालंय. फक्त तिला गिफ्ट खोलायचंय आता. आता गिफ्ट मध्ये तिची रिॲक्शन बघूया गाईज आपण. थांबा, मला मोबाईलची बॅटरी बघायची. बदलू नका. सो गाईज, आता आम्ही मेन जे आहे
ते करतोय. दीदीचा रिॲक्शन घेतोय आता आम्ही. गिफ्ट खोलणार आहे आणि थांब 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 आणि आणि या गेमचा रूल आहे, गेमचा नाही, गिफ्ट रॅपिंगचा एक रूल आहे की आम्ही सांगणार आहे, आम्ही जे जे गिफ्ट दिलेत ते आम्ही आधी गेस करायला लावणार तिला की आम्ही कोणते कोणते कुणाला गिफ्ट दिलेत ते, आणि नंतर आम्ही सांगणार आम्ही कोणते गिफ्ट दिले ते रिव्हील करणार आम्ही आम्ही ते कारण सांगणार की हिला का ते गिफ्ट दिले आणि ते गेस करायचं की कुणी कुणी दिले ते. ठीक आहे, बघूयात आता तिला आवडतात की नाही ते पण आपण गेस. माय गॉड गाईज, माझ्यासोबत काय होणार आज मला नाही माहिती, पण जे होणार मी ते ठेवणार. आम्ही सगळं म्हणजे आम्ही खूप ट्राय केलं आमचं बेस्ट करायचं त्याच्यावर. खूप खूप होतं माझ्यासाठी. अक्षरशः माझं चल दीदी चल दीदी लेट्स गो 3 2 1. आय हॅव कॅप्चर्ड यू. थांब दीदी बॉटल येते तुझी. मला नाही एस्थेटिक ना कसं काढ कारण की मी चिपकाच केलं. फक्त आतमध्ये तिला खोटून कसं खोलायचं हे काढायला फक्त हेल्प करा. हे काढायला फक्त हेल्प. गाईज वी हेल्पिंग अस. मी यांना साथ देते. मी यांना साथ देते. साथ. तू हात दे. हो हो एंजल आय नो तुझा पण हात आहे यात. हा बघा हात. अरे बापरे. गिफ्ट कोणाचा काढतोय कोण? माय बेबीज. गाईज ते आम्ही थोडं कसं पण चिपकवलं म्हणून काढतोय ना तर आम्ही कशाला काढायला कुठे तिकडे. माय गॉड बापरे. ही अमृताचीच पॅकिंग असेल ना है ना? चला चला अमृता आता ती खोलेल आता मी वाईट मध्येच ठेवू का? फक्त हाच वरचा पाड घ्या. नाही मी झूम करते वाईट मध्ये नाही ठेवत. अरे यार आखीकडून बघ आखीकडून चारी साईडून बघ. दाखव ना. हॅपी बर्थडे. हा पहिली साईड आहे ना. त्यानंतर थांब इकडची दाखव ना. इकडची दाखव. बघा गाईस आणि नंतर इकडे आम्ही गाईस बघा. अरे ही एंजल आहे ही तिथी आहे. चला आता अनबॉक्सिंग करूया. चारी साईड कुठून अनबॉक्स करायचं? आम्ही केक पण लावला आहे तुला त्या साईडला. कसं खोलतं त्याला? यात मदत करा. तुला आता फाडायला चालेल. हां हे फाडायचं. कात्रीने असं हां कर करा कात्रीने करा पटकन. तिला टाइम लागणार आहे. ती खूप 24 तास लावेल. अरे यार गाईस प्लीज माझ्या बर्थडेच्या दिवशी तरी मला रोस्ट करू नका. ओके हां तुला स्वतःची काढून देते. ओके हॅपी बर्थडे टू यू. म्याव 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 फोटो दाखव इकडे. सी मी आणि माझी पार्टनर रूम म्हणजे बेडमेट. हा माझा बक्षरवाला फोटो. ए शिवीना. ओ माय गॉड. यस माझी क्यूट. ओ माय गॉड बॅडीज गाईज बॅडीज. आणि हे त्यासाठी पण आम्ही काय केलं त्याच्यामध्ये मांजरे पण म्याव म्याव वाली केक म्याव म्याव वाली मांजर आम्ही ठेवले. ओ माय गॉड. अरे आम्ही रेडी असं दाखव ना त्यांना थाळी बाजूचे फोटो. तू असं पुढे घेऊन दाखव ना. आम्ही फोटो काढते असे. या असं आता तू कर ना. आधी तू सगळे बघ. तू कचरा काढलेला आहे. तू गेस कर व्यवस्थित बघा. आधी तू सगळं बघ व्यवस्थित. ओके हे कचरा आलेला आहे गाईस. मला वाटलेलं मला स्वप्न पडलेलं गाईस याचं. हे अमृताने दिलं. ते बाजूला कचरा बाजूला दाखवलेलं. हे डीमार्ट मध्ये गेलेलं तेव्हा आम्ही. हे तिचा ना आता एंजलचा प्लॅन असेल. हे अमृता. ठीक आहे जाऊ दे रिव्हील नाही करायचं आता गाईज. हे बघा हे जे आहे ते तिथीने दिलंय. माय गॉड. हे अमृता ना तिथी फेस वॉश नाही दिलाय. मॉइश्चरायझर दिलाय. का सांगतेस लास्ट सांगते बोलली ना. हे एंजलने दिलाय. नाही एंजलने काय दिलं? एंजलने हे दिलं असेल. आणि हे पण शिवाय तिथीने दिलाय. येस हे तुमच्या तिघांनी अनॉमिनस दिला नाही. एकाने दिला सगळ्यांनी. तिघांनी एका काय अमृता एंजल. ओ माय गॉड गाईस आता मी रेडी. तुम्ही स्टफ बघू शकता. आणि सगळे स्टफ तिने नीट लावा. बेसिकली आम्ही आमचा थीम होता सेल्फ केअर म्हणून आम्ही तिला जेवढं पण आम्हाला भेटलं त्याच्यामध्ये आम्ही तिला दिलं. आणि हे चॉकलेट पण आहे गाईस. आणि तिथे तिकीचं आहे गाईस. ते डेकोरेशनसाठी ठेवलेलं तर ते राहिलं. अमृता दीदी तू स्टार्ट कर. तू काय काय दिलं आणि का दिलं? मी तुमचे सगळे गिफ्ट लाईन वाईज फक्त 2च गिफ्ट दिले. करण्याच्या बद्दल थोडी नसतं प्लीज सॉरी. आणि तुम्ही एवढं केलं ते माझ्यासाठी खूप होतं. तर मी फक्त हे नाही दिले कारण तिला आवडले होते त्या दिवशी आणि तिने मला असं तिच्या नजरेमध्ये वाटलं तिला पाहिजे म्हणून दिलं तिला. आणि हे मी तिच्या हे काय
कॅटचं किचन आहे आणि आम्हाला कॉमन सगळ्यांना कॅट आवडतं सो मी कॅटचं किचन दिलं तिला तिला ती कुठं जाग हे क्यूट किचन जे मला खूप आवडलं आणि मला वाटलं की तिला आवडेल म्हणून मी तिला दिलं कारण की ते तिच्यासारखंच क्यूट आहे आणि मी तिला हा फेस वॉश दिला कारण की दीदीला स्किन केअर करायला खूप आवडतं म्हणून मी तिला फेस वॉश दिला आणि मी सनस्क्रीन पण मी दिलं कारण की आमचं सेल्फ केअर होता आय होप दीदीला आवडलं खूप आवडलं बघूया एंजलनी खाई दिलो आहे छावा काही काय बोलू गाईस बनून पडलेलं आहे तुम्ही बघू शकता हे पण दिलं मी तिला तर मी दीदीला काहीच दिलं नाही आता एवढा मोठा चढाई दिला तर मी कुठून चालू करू हे बघ तर हे एक मेन प्राईम हे मी तिला दिलंय कारण की तिला कधीपासून मॉइश्चरायझर हवं तर तिचं संपलाय तर आता तिला मोटिवेशन भेटेल उद्यापासून कॉलेजला यायचं किती मॉइश्चरायझर लावून डीएड कॉलेजमध्ये ते तर ती हर वेळी कॉलेजमध्ये येते रिझन बी तिला कंटाळ तिला सेल्फ केअर भेटलं तर ती येईल कॉलेजमध्ये मी खुशी खुशी येईन आणि हे मला रोज तुमची आठवण देणार तर हे सर्व डबे मी जपून ठेवणार मी फेकणार नाही आता second आली ना, जपून ठेवणार हे काय माहिती का हे आरसा हा हे आरसा फक्त दोन मिरर आहेत एक अमृता दीदीचा आणि एक तिथीचा आता तिला बेबी उठल्यावर लास्टला मिरर बघायला लागतो सगळ्यांकडे ते खोटच व्हेरी थॉटफुल दिस इज द गिफ्ट ऑफ मिरर मला सकाळी उठल्या मुलासोबत टाकून आम्हीच आणि तिला क्लिप घेतलं बिकॉज तिला खूप आवडतात ती खूप लावते क्यूट आणि हे तिला असंच कारण की असंच मला वाटलं घ्यावं असं काहीतरी वेगळं म्हणून गाईज आम्ही खूप हॅप्पी आहेत आणि दीदी पण खूप हॅप्पी आहेत तुम्ही बघू शकता दीदी व्लॉग एंड करायचा आहे आता मी माझं राहायचं मला खूप आवडलं कारण माझ्या आयुष्यात माझ्या कधीच कुठल्या पण मैत्रिणीने एवढं भारी तरी कधीच केलं नव्हतं आणि एवढे सगळे थॉटफुल आणि एवढे मिनिंगफुल गिफ्ट मी आजपर्यंत म्हणजे कोणाकडेच बघितले नव्हते लिटरली माझा पूर्ण बर्थडे पूर्ण 12 वाजल्याच्या नंतरची जी तयारी त्याच्या अगोदरची जी मला रूमच्या बाहेर काढलेलं माझे डोळे बांधले रूमच्या बाहेर कसं काढले ते व्हिडिओने काढले ना आपण लाईक लिटरली खूप 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 आवडलं मला आणि असेच तुम्ही सोबत माझ्या राहा हीच माझी अपेक्षा काय बोलते लव यू बेबी चला आता पार्टी करणार आहे आता मी पार्टी करणार आहे सो वी आर साइनिंग ऑफ बाय Happy birthday